बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश, महायुतीमध्ये गडबड, शिंदे सेना 2029ला वेगळी लढणार. राज्याचं राजकारण नेहमीच अनपेक्षित वळण घेतं. आता पुन्हा एकदा 2029च्या निवडणुकांच्या निमित्तानं नवीन चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला तोंड फोडलंय शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी. त्यांच्या एका विधानानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. बच्चू कडूने शिवसेनेत सामील होण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे. एखादा आमदार स्वतःच्या ताकदीवर 3 वेळा जेव्हा अपक्ष म्हणून निवडून येतो, निश्चितच त्याला काही पार्श्वभूमी असते. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर काम करताना त्यांनाच याची कल्पना आहे की नेमकी राजकारणाची दिशा काय असेल. परंतु त्याच्या विरोधात हे जे काही लोक बोंब मारतायत, यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर केलेला घरोबा ही आत्महत्या नव्हती का? हे पक्ष संपवण्याचं लक्षण नव्हतं का? ज्या विचाराला कधी शिवसेना प्रमुखांनी जवळ केलं नाही, त्या विचाराशी संगत करून, संगत नाहीये तर शय्या करून अशा प्रकारे राज्य चालवणं हे शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत होतं का? म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा तुमच्यामध्ये आजही जे पक्षामध्ये आहेत असं तुम्ही समजता, त्या लोकांची काही काळापूर्वी काय भूमिका होती याचा विचार त्यांनी केला पाहिजे. म्हणून आम्ही काय करतोय किंवा इतर पक्ष काय करतात यापेक्षा आपल्या घरामध्ये डोकून पाहिलं तर मला वाटतं ते बरं राहील. भाजपने जे ते भविष्यातील निवडणुका सोबळावर लढवण्याची तयारी सुरू केली. दादाचा पक्ष सुद्धा गिळण्याची तयारी सुरू केली. उद्या शिंदेचे आमदार सुद्धा भाजपात असा दावा सुद्धा सामना करण्यात आला. प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही. आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. उद्या उभाट्याला जर असं वाटत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या बरोबरच राहणार आहे आणि पुन्हा त्यांच्या नेत्याला ते मुख्यमंत्री करणार आहेत, तर ते स्वप्नात आहे. स्वप्नात. म्हणून स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तविकतेला समोर गेलं पाहिजे. आम्ही येणारं कोणतंही संकट किंवा आव्हान असेल त्यांना स्वीकारण्याची ताकद ही शिवसेनेत आहे. आणि म्हणून आम्ही कोण काय करतं यापेक्षा आमचा पक्ष आम्ही कसा पुढे घेऊन जायचा याची चिंता आम्ही करत असतो. इतरांवर टीका करून आपला पक्ष वाढत मोठा होईल अशा स्वप्नामध्ये आम्ही नाही. सामना दैनिकातून करण्यात आलेल्या काही दाव्यांना उत्तर देताना ते बोलत होते. बच्चू कडू यांनी विचारपूर्वक शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत शिरसाट म्हणाले की कडू यांना आगामी राजकारणाची दिशा माहिती आहे. त्यांनी आधी काँग्रेससोबत केलेला घरोबा ही काय आत्महत्या नव्हती का? त्यांनी काँग्रेससोबत केवळ संगत केली नव्हती तर ती शय्या केली होती, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. वास्तविक पाहता महायुतीत सर्व काही आलबेल नाही, हे यापूर्वीही अनेकदा समोर आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटात अनेक ठिकाणी तीव्र संघर्ष दिसला. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष दिसून आला. एकमेकांचे पदाधिकारी फोडणे, युती धर्माचा भंग करणं अशा आरोपांमुळे दोनही पक्ष आमने सामने आले. अगदी ठाण्यातही भाजप आणि शिंदेच्या गटात कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे प्रकार समोर आले. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा युती तुटल्याचे प्रसंग घडले आहेत. हे अंतर्गत वाद महायुतीसाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आहेत. 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. अशा परिस्थितीत जर शिरसाट यांचं विधान खरं ठरलं तर दोनही पक्ष स्वबळावर लढले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. राजकीय विश्लेषकांच्या मते संजय शिरसाट हे नेहमी स्पष्टवक्ते राहिले आहेत आणि अनेकदा ते अशी विधानं करतात जी भविष्यातील राजकीय दिशा दर्शवणारी असतात.
त्यांचं हे विधान भाजपला आणि महायुतीतील इतर घटक पक्षांनाही एक संदेश देणारं असू शकतं की शिवसेनेला आपला विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी ते कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत. दुसरीकडे भाजपनं नेहमीच आपल्या मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे आणि आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जर मित्रपक्षांकडूनच स्वबळावर लढण्याचे संकेत दिले जात असतील तर भाजपही आपली रणनीती बदलू शकतो. 2029 मध्ये लोकसभा आणि विधानसभा जागांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते, ज्यामुळे नवीन मतदारसंघ तयार होऊ शकतात आणि महिला आरक्षणाचाही मोठा प्रभाव दिसू शकतो. हे सर्व बदल लक्षात घेता शिरसाट यांचं विधान फक्त एक वक्तव्य नसून भविष्यातील राजकीय वाटचालीचं एक महत्त्वपूर्ण संकेत असू शकतात. आता प्रश्न असा आहे की शिरसाट यांच्या वक्तव्यावर भाजप काय प्रतिक्रिया देतं आणि महायुतीतील इतर नेते याकडे कसं पाहतात. 2029ची निवडणूक अजून लांब असली तरी आतापासूनच राजकीय पक्षांनी आपापल्या खेळी खेळायला सुरुवात केली आहे हे नक्की. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? 2029 मध्ये शिवसेना आणि भाजप खरंच स्वबळावर लढतील? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आम्हाला सांगा. आणि तोपर्यंत लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.